नमस्कार, मैं रूपा पंडित और आप देख रहे हैं कारा न्यूज। विधानमंडल के शीतकालीन सत्र के समापन के बाद विधान भवन परिसर स्थित मुख्यमंत्री सचिवालय के जनसंपर्क कक्ष में बुधवार की शाम पत्रकार वार्ता में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने संबोधित किया। इस दौरान उन्होंने कहा कि संसदीय कामकाज शिष्टाचार के अनुसार विपक्ष को ही विधेयक पर चर्चा का प्रस्ताव रखना होता है। इसके बावजूद विपक्ष में शुरू से ही आत्मविश्वास नजर नहीं आया। सत्ता पक्ष में विधायक के विकास को प्राथमिकता भी दी गई और किसानों के मुद्दे को खुद चर्चा में लाया गया। आगे उन्होंने ये भी कहा कि मराठा आरक्षण के फायदे और नुकसान पर 3 दिनों तक दोनों सदनों में चर्चा हुई। हम संविधान के दायरे में रहकर आरक्षण हासिल करने के लिए प्रतिबद्ध है। पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, मुख्यमंत्री अजितदादा आणि आमचे सहकारी मंत्री आणि सर्व पत्रकार मित्रांनो, मी आपल्या मनापासून स्वागत करतो। मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो हे आमचं महायुती सरकारचं दुसरं हिवाळी अधिवेशन आणि एकंदरीत 14 दिवसाचा कालावधी, त्यापैकी सुट्ट्या सोडून 10 दिवसांमध्ये कामकाज झालं आणि अधिवेशनामध्ये एकंदर नवीन 17 विधेयकं मांडण्यात आली, त्यापैकी 12 मंजूर झाली। महत्वाचं विधेयक म्हणजे आपलं लोकायुक्त विधेयक मंजूर झालं। गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक विधानसभेत मंजूर झालं होतं, परंतु तब्बल वर्षभरानंतर ते विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं। यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार विरोधी कायद्याचा समावेश असलेलं महत्वाचं विधेयक या अधिवेशनात मंजूर केलं। याशिवाय महाराष्ट्र वस्तू सेवा कर, शिक्षण सुधारणा, अशी अनेक विधेयकं मंजूर झाली। मी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांना देखील धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यांनी एकाच वेळेस 2 जबाबदाऱ्या यावेळेस पार पाडल्या। सुनावण्या पण होत्या आणि अधिवेशनही होते। आमदारांच्या सुनावण्या देखील त्यांनी अधिवेशन कालावधीमध्ये घेतलं आणि त्याचबरोबर सभागृह देखील चाललं। मगाशी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की एकही मिनिट वाया न घालवता हे दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे झालं। त्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती धन्यवाद देतो। आणि खरं म्हणजे अधिवेशनामध्ये विदर्भाची चर्चा प्रामुख्याने विरोधी पक्षाने घेणं आवश्यक असतं। सत्ताधारी पक्षाने घेतली, त्याच्यावर चर्चाही झाली आणि देवेंद्रजींनी त्याला अतिशय समर्पक उत्तरही दिलं आणि ते खालच्या सभागृहामध्ये जेव्हा त्यांना कळलं की आपल्याकडून चूक झाली आहे, तेव्हा त्यांनी वॉकआउट केला आणि सत्ताधारी पक्षावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्यांचं त्याच्यातून विदर्भावर वेगळी दिसून आलं, काय म्हणतो आपण ते मगरमच्छ असेल। पण ते गेल्यानंतर विदर्भासाठी घेतलेले सरकारने महत्वाचे निर्णय पूर्ण सभागृहाला अवगत केले। विदर्भासाठी आपण जे काही निर्णय घेतले ते सर्व मी त्याच्या सभागृहामध्ये मांडले, त्याची माहिती दिली। त्या सभागृहात देवेंद्रजींनी त्याला उत्तर दिलं आणि निर्णय देखील काय काय घेतले त्याची माहिती दिली। आणि म्हणून मी सुरुवातीलाच पहिल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की विरोधी पक्ष एक म्हणजे कॉन्फिडन्स नसलेला आणि अवसान मिळालेला विरोधी पक्ष